होली है असं म्हणून होळीचे रंग लावायला आणि लावून घ्यायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतं. पण या रंगांमुळे खाज सुटणं आणि रॅश येणं हे सुरू झालं आणि तेव्हापासून बरेच जण या होळीच्या रंगांपासून या मुलासारखे पळच काढायला लागतात. म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आले अगदी घरगुती मटेरियल पासून बनवायचे इको फ्रेंडली, नैसर्गिक आणि सुवासिक असे होळीचे रंग. हे कसे बनवायचे, याच्यासाठी मटेरियल काय लागेल, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कलर करायला आपण सुरुवात तर करूया. त्याआधी मी थोडीशी माहिती तुम्हाला देते. तर आपण होळीचे 4+1 असे कलर करणार आहोत. 4+1 का, तर आपण नेहमीचे पिवळा, लाल, हिरवा, नारिंगी हे 4 कलर जे आपण रेग्युलरली यूज करतो ते, आणि त्याच बरोबरीने 5वा कलर आहे तो आहे सगळ्यांच्या आवडतीचा कलर. कुठला आहे ते तुम्हाला हळूच कळेलच. त्यासाठी काय करायचंय तुम्हाला माहितीच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. ओके, सो सगळ्यात सोपा जो कलर आहे तो पिवळा कलर, तिथपासून आपण सुरुवात करूया. बघूया पिवळा रंग कसा तयार करायचा आहे आपण तो. तर हे आहे हळदीचं पाणी. हळद साधारण एवढ्या कपाला मी 2 ते 3 चमचे हळद घातली, टीस्पून आपले, आणि ती खूप उकळून घेतली. म्हणजे त्याचा छान असा तो गर्द ही पिवळा रंग याच्यामध्ये उतरलाय आणि एकदम असं दाट मिश्रण याचं मी करून घेतलंय. आणि ह्याला बेसला आपण वापरणार आहोत कॉर्नफ्लॉवर. तर आधी मी थोडं इथे अंदाजे, आपण अगदी कॅज्युअली आपण हे रंग बनवतोय त्यामुळे खूप अंदाजे मी याच्यामध्ये घेते. तरी अगदी तुम्हाला मेजरमेंट हवं असेल तर साधारण तुम्हाला दिसत असेल की 3 चमचे मी ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलाय. तर या कॉर्नफ्लॉवर मध्ये पाणी, लक्षात ठेवा आपल्याला खूप पाणी घालायचं नाहीये, नाही तर आपला जो रंग आहे तो फिका बनेल. आणि हे आहे स्पेशल इन्ग्रेडियंट्स. सो मी प्रत्येक रंगाला आपण एक वेगवेगळा सुवास देणार आहोत, म्हणजे एक वेगवेगळ्या आपण म्हणू वासामध्ये, फ्लेवरमध्ये हे कलर येणार आहेत. सो हे स्पेशालिटी आहे आपल्या रंगाची. तर मी ह्याच्यामध्ये तुम्हाला हळदीचं पाणी तर घातलंय, थोडं कॉर्नफ्लॉवर मी तर वाढवलं कारण मला रंग खूप कमी तयार होईल असं वाटलं. आणि हे काय आहे तर ही आहे चंदनाची पावडर. सो बरेचसे साबण येतात हल्दी चंदन, तसं आपण हा रंग बनवणार आहोत हल्दी चंदन. तर ऍक्च्युअल हळदीचं पाणी आणि ऍक्च्युअल चंदनाची पावडर असं ह्याच्यामध्ये मी घालतीये. आणि ही चंदनाची पावडर मी ह्याच्यामध्ये घातली. त्याची अजिबात गुठळी न होता पूर्णपणे एकत्र, अगदी लगेच, म्हणजे तुम्हाला दिसत असेल अगदी पटापट हे एकत्र होतं. आणि हे आता छान दिसायला आणि व्हिडिओसाठी मी छान असा काचेच्या डिशमध्ये करते. पण नंतर तुम्हाला प्रॉपर जी एकदम सपाट जी स्टीलची डिश असते आपली, किंवा एकदम सपाट जी डिश असते, ह्याच्यामध्ये हे वाळत ठेवायचं आहे. वाळल्यानंतर ह्याची पूर्ण पावडर तयार होईल. सो असा मस्त पिवळा रंग इथे बनलेला आहे. आपल्याला पिंक किंवा रेड कलर तयार करण्यासाठी किसलेला बीट घ्यायचा आहे. ओके, तुम्हाला दिसत असेल की मी आधीच किसून ठेवला आहे हा बीट. हा किसलेला बीट आपण मिक्सरला लावून घेऊन पूर्ण बारीक करणार आहोत. ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे, थोडंसं म्हणजे अगदी मी म्हणेन अर्धा ते पाव, म्हणजे एवढ्या बीटाला पाव कप पाणी खूप झालं. मगाशी मी जे पिवळा रंग तयार करताना तुम्हाला सांगितलं ते यावेळेला पण आपल्याला ठेवायचं की पाणी जास्त वापरायचं नाहीये, म्हणजे रंग दाट आणि चांगला होईल, नाही तर फेंट होईल. सो याच्यापासून जेवढा तुम्ही बिटाचा रस अगदी काढून घ्याल तेवढा तो रंग डार्क होतो. तुम्हाला पिंक कलर आवडत असेल तर तुम्ही पिंक कलर सुद्धा तयार करू शकता. दिसलं असेल की खूप अगदी बारीक करून घेणार आहे मी याच्यामध्ये, आणि मग नंतर आपण ते गाळण्यामधनं गाळून घेणार आहोत. थोडं अजून फिरवून घेते, अजून जास्त बारीक होऊ दे, म्हणजे त्याला छान रस येईल. तुम्हाला जर रंग जास्त प्रमाणात तयार करायचा असेल, म्हणजे अजून क्वांटिटी हवी असेल, तरी सुद्धा एवढा बीट बास होतो. हा साधारण अर्धा बीट मी घेतला होता, बऱ्यापैकी मोठा होता बीट त्यामुळे. आणि मग तुम्ही थोडं पाणी घालून अजून त्याचा रस काढून घेऊ शकता. बीट उकळवू नका. बरेच व्हिडिओमध्ये मी बघितलं, कारण मी हे करताना पण मला अभ्यास करायला लागतो त्याच्यामध्ये. जेव्हा बीट उकळवून तुम्ही रंग तयार करता तेव्हा जो लाल रंग मूळचा बीटाचा असतो तो येत नाही त्याला, त्यामुळे कच्चा बीटच शक्यतो ठेवा. तुम्हाला दिसत असेल की बीटाचा रस काढून घेतलाय. आता बीटाला आपल्याला थोडासा गुलाबी रंग, म्हणजे हा रंग हा गुलबट रंग तयार होणार आहे, त्यामुळे मी त्याच्यात ना थोडं हे रोज वॉटर घालते. सो या रंगाला छान गुलाबाचा वास येईल.
सो वेगवेगळ्या प्रकारचे इसेन्स म्हणजे सेंट घालणं, जे आपण आता घालतोय, मगाशी आपण चंदनाची पावडर वापरली, आता आपण रोज वॉटर वापरलं, हे टोटली ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर करू शकता. पण असं जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्या सणाची मजा तुम्ही अजून वाढवाल. कारण तुम्ही जेव्हा कोणाला रंग लावाल किंवा तुम्हाला जेव्हा असा रंग छान लागेल तेव्हा एक छान वाटेल ना, आपल्याला मस्त वाटेल, एक रिफ्रेशिंग फिलिंग येईल. सो असा छान गडद रंग तयार झाला आहे, लाल रंग. कॉर्नफ्लॉवर थोडं कमी पडलं आहे, मी अजून थोडं कॉर्नफ्लॉवर याच्यामध्ये वाढवते. सो झाला आपला लाल रंगासाठीचं तयार. हे आपल्या लाल रंगाचं मिश्रण तयार झालंय. छान सुरेख असा लाल रंग आलेला आहे. हे आता आपल्याला नंतर स्टीलच्या डिश मध्ये पूर्ण पसरवून उन्हात तुम्ही वाळवू शकता. कुठल्या उन्हात, तर शक्यतो दुपारच्या उन्हात हे वाळवायचं नाही. 12 ते 2च्या मधलंच एकदम कडक ऊन असतं, त्याच्यामध्ये हा रंग थोडा कमी होऊ शकतो. तर एकदम सकाळचं जे ऊन असतं, एक 10-11 वाजेपर्यंतचं, किंवा दुपार नंतरचं जे कलतं ऊन आपण म्हणतो, ते 3 नंतरच्या उन्हात तुम्ही याला वाळवू शकता. हिरव्या रंगाला पालकाशिवाय काही पर्याय नाही. याला काही जण कोथिंबीर सुद्धा वापरतात, पण पालकाने हिरवा रंग जास्त चांगला येतो. तर मी पालक हा चिरून घेतलाय. अगदी थोडस याच्यामध्ये पाणी घालून घेतेय, म्हणजे छान मिक्सरला होईल. पालक तर अजिबातच शिजवून घ्यायचा नाही, कारण पालक शिजवून घेतल्यावर त्याचा रंग पिवळा तयार होतो. माझे 2दा कलर फुकट गेलेला आहे याच्यामध्ये. त्यामुळे अगदी महत्वाची टीप आहे की अजिबात पालकाला शिजवून घ्यायचं आणि कच्चा पालकच वापरा. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? आता महत्वाचं म्हणजे की समजा आता आपण हे जे मिक्सरला ग्राइंड करून घेतोय, मग आपण कलर बनवतोय, असे रंग जर तुम्हाला बनवायचे नसतील आणि अगदी ह्याहूनही सोप्या पद्धतीने रंग बनवायचे असतील, तरी सुद्धा आपल्याला कसे बनवता येतात, हे पुढचा आपण जो नारिंगी रंग बनवणार आहोत तेव्हा तुम्हाला मी सांगणारच आहे. त्यामुळे माहितीये ना, व्हिडिओ बघत राहायचा आहे. आता हे मिक्सर मी सुरू करते. तर मग अशी आपण जेव्हा हळदीपासून पिवळा रंग बनवला तेव्हा आपण त्याच्यामध्ये चंदनाची पावडर वापरली. त्याच्यानंतर आपण बिटाचा रंग जेव्हा वापरला त्याच्यामध्ये आपण रोज वॉटर वापरलं, गुलाब पाणी वापरलं. आणि आता हा पालकाचा रंग करतो, त्याच्यामध्ये मी तिसरा प्रकार वापरणार आहे, ज्याने खूप छान सुवास यायला येईल, ते म्हणजे टॅल्कम पावडर. कशी छान टॅल्कम पावडर घातली. आता हे का, म्हणजे हे सुवासिक करण्यामागे छान वाटावं हा उद्देश तर आहेच, पण अजून एक आहे की जेव्हा आपण ह्या कच्च्या भाज्या वापरतो तेव्हा त्या कच्च्या भाज्यांचा एक असा तो कच्चट, म्हणजे जसा शेवाळ्याचा वास असतो, किंवा पालक सुद्धा आपण कच्चा हे करून घेतलाय, ब्लेंड करून घेतलाय, किंवा बीट सुद्धा, तर त्याला एक तो कडवट किंवा कच्चट असा एक वास असतो. तो वास येऊ नये याच्यासाठी सुद्धा हे आपण जे त्याच्यामध्ये सेंट वेगवेगळे वापरतोय ते करू शकतो. अत्तर सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता, पण अत्तर नॅचरल असेल ना, हे बघा. बरेच वेळा काय होतं, अत्तरमध्ये जर केमिकल असेल तर त्याची रिॲक्शन परत तुमच्या स्किनला येऊ शकते. त्यापेक्षा हे आता टॅल्कम पावडर असेल किंवा चंदनाची पावडर म्हणजे तर स्पाच झालं, किंवा रोज वॉटर तर आपण लावतो चेहऱ्याला आपली स्किन चांगली राहण्यासाठी. सो या एकदम सेफ मेथड आहेत, ज्याने तुमच्या या रंगाला वास सुद्धा छान येईल आणि छान वाटेल. सो आपला हा हिरवा रंग तयार झालेला आहे. काय करायचं, बघितलेत ना आधीच्या रंगाच्या मी काय केलंय ते लक्षात असेलच. येस, करेक्ट. आपल्याला आता हा डिश मध्ये काढून वाळत ठेवायचा आहे. आता आपण गाजरापासून केशरी रंग तयार करणार आहोत. आता खरं सांगू का की गाजरापासून तितकासा केशरी रंग तयार होत नाही. मी खूप वेगवेगळी गाजरा आणून प्रयोग करून याचा बघितला, पण याच्यामध्ये आपण एक छान एक ट्रिक वापरणार आहोत. ही काय वापरणार आहोत ते तुम्हाला कळेलच. अरे आज विसरूनच गेले मी. सबस्क्राईब केलेत का? मित्रकलाला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल, या रंगाच्या टिप्स ट्रिक्स ज्या काही मी तुम्हाला सांगते तुम्हाला आवडत असतील, तर चॅनलला लाईक करायला विसरू नका. आमच्याकडे ना आमच्याकडे रंगपंचमीला रंग खेळतात, पण म्हणजे मी रत्नागिरीची आहे, तर तिथे रंगपंचमीला रंग खेळायची पद्धत होती. आणि आता मी पुण्यात राहते. पुण्यात आता थोडं बोलण्याच्या नादात हे विसरलेच. तर पुण्यात आल्यानंतर थोडं कॉस्मोपॉलिटन कल्चर आणि ह्याच्यामुळे होळीला किंवा धुलीवंदनाला रंग खेळला जातो. तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे रंग खेळण्याची. मला तुमच्याकडे कधी रंग खेळतात, म्हणजे होळीला खेळतात, धुलीवंदनाला खेळतात की रंगपंचमीला खेळतात, मला नक्की सांगा.
तर गाजराचा जो रस आपण काढला होता त्याच्यामध्ये मी हा केशरी रंग, खाण्याचा रंग घातलाय. सो गाजराच्या रसाचा सुद्धा रंग आणि त्याच्यामध्ये हा खाण्याचा रंग थोडा मिक्स होईल. यामुळे कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे जो रंग केशरी रंग फिकट झाला असता तो होणार नाही. याचप्रमाणे तुम्ही सुद्धा वेगवेगळे फूड कलर वापरून सुद्धा हे कलर करू शकता, ज्यामध्ये भाज्या चिरणं, किसणं आणि त्यांचा रस काढणं ही झंझट नाही होणार आणि कलर सेफ होतील. पण त्याला इको फ्रेंडली नाही म्हणता येणार, त्यामुळे मी इथे दाखवताना तुम्हाला भाज्यांचे रस काढून दाखवले. तर आता ह्या रंगामध्ये वासासाठी मी व्हॅनिला इसेन्स यूज केलाय. तर ऍक्च्युली मँगो इसेन्स सुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. सो असा केशरी रंग किंवा केशर वापरू शकता, त्याचा देखील वास खूप छान लागतो. सो झाला हा केशरी रंग तयार. मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की 4+1 कलर आपल्याला तयार करायचे. तर आपला 5वा रंग मला फार हसायला येतं म्हणजे हे बोलताना, पण चॉकलेट डोसा, चॉकलेट सँडविच, चॉकलेट पिझ्झा असे इतके वेगवेगळे चॉकलेटचे प्रकार आणलेत ना की त्यामुळे मी शेवटचा रंग आणलाय चॉकलेट कलर. खरं. आणि चॉकलेट फेशियल पण आजकाल असतं, चॉकलेट वॅक्सिन असतं. सो याच पद्धतीने हा चॉकलेट आणि ऍक्च्युअल कोको पावडर मी इथे घेतली आहे. ह्याच्यामध्ये या कोको पावडर मध्ये थोडंसं पाणी घालायचंय, थोडं कॉर्नफ्लॉवर घालून या रंगांप्रमाणेच हा रंग सुद्धा वाढवायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही वासासाठी ओरिजिनल चॉकलेटचा वास तर आहेच, पण त्याचबरोबरीने व्हॅनिला एसेन्स घालू शकता. तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी कॉफी घालू शकता. तो कॉफी आणि चॉकलेट असा जो एक ब्लेंड येतो, असा एक छान वास येतो, तो पण छान वाटतो. सो असा एक मस्त मुलींसाठी स्पेशल आपोआप फेशियल पण होईल, स्किन पण छान होईल, छान पण वाटेल, चॉकलेट खायचा पण फील येईल, असं खूप छान 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 होळी साजरी करूया. तर असा हा चॉकलेट कलर. सो असं मड बाथ सारखं तुम्हाला फिलिंग येईल या कलरने. असं चॉकलेट म्हणजे कोको पावडर आणि कॉर्नफ्लॉवर अशा 2 गोष्टी मिक्स केल्यात मी. खूप याच्यात पाणी नाही घालायचं, थोडंसं म्हणजे त्याला असा तो छान रंग येण्यासाठी आपण याच्यात अगदी थोडंसं पाणी घातलंय. आणि हा सुद्धा रंग आपण या बाकी रंगांसारखा वाढवणार आहोत. सो नॅचरल इन्ग्रेडियंट्स मध्ये निळा रंग येत नाही, पण निळा रंग तुम्ही फूड कलर वापरू शकता. सो असे वेगवेगळे रंग तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. आणि अगदी मी म्हणेन ह्याला बनवायला आपल्याला टोटल असं हे सगळं तयार करायला अर्धा तास पुरेसा होतो आणि वाळवायला साधारण 1 ते 2 दिवस. सगळ्यात महत्वाची टिप, जी गोष्ट एक मला तुम्हाला सांगायची की हे नॅचरल कलर आहेत, त्यामुळे तुम्ही 1 आठवडा आधी तयार करून ठेवलेत तर कदाचित त्याचा रंग उडून जाऊ शकतो, कारण ह्याच्यामध्ये कुठलेही केमिकल्स आपण घातलेले नाहीत जे रंग धरून ठेवतील, जे टिकवून ठेवतील. त्यामुळे तुमच्याकडे, मी मगाशी तुम्हाला प्रश्न विचारला होता की तुमच्याकडे रंग कधी खेळतात, तर तुमच्याकडे समजा रंग हे रंगपंचमीला खेळत असतील तर तुम्ही साधारण धुलीवंदनाच्या दिवशी हा रंग तयार करून ठेवू शकता. म्हणजे 1 ते 2 दिवस आधीच हे रंग तयार करून ठेवा, त्याच्यापेक्षा जास्त आधी रंग तयार करू नका. यांनी खूप प्रॉब्लेम म्हणजे रंग उडून जातील आणि मग रंगच नाहीत खेळायला, तर मग काय मजा. त्यामुळे हे अगदी 2 दिवस आधी रंग तयार करून ठेवा. गोष्ट दुसरी की रंग उन्हात वाळवायचे असतील तरी खूप कडक उन्हात वाळवू नका. सध्या ऊन खूप आहे, तर इतक्या कडक उन्हात म्हणजे साधारण 12 ते 3 ह्या 3 तासात तुम्ही हे रंग वाळवायला उन्हात ठेवू नका, नाहीतर रंग उडून जातात खूप उन्हामुळे. त्यामुळे तुम्ही एक सकाळच्या वेळात किंवा संध्याकाळच्या वेळात हे रंग वाळवायला उन्हामध्ये ठेवू शकता. गोष्ट तिसरी जी मी मगाशी म्हटलं की तुम्हाला उन्हात वाळवायचं नसेल तर अगदी पटकन तुम्ही घरी करू शकता. असा पण मी स्वतः प्रयोग केलेला नाहीये, मी हा ऐकलाय प्रयोग. तुम्हाला करायचा असेल तर थोडासा रंग तुम्ही घेऊन तो करून बघू शकता. कारण माझ्याकडे मायक्रोवेव्ह नाही, पण तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह असेल तर तुम्ही मायक्रोवेव्हला हे रंग वाळवू शकता. म्हणजे अगदी 30 सेकंदामध्ये हे रंग वाळतात आणि मग थोडा वेळ जर बाहेर ठेवले तर त्याची छान अशी पावडर तयार होते. सो हा प्रयोग सुद्धा तुम्ही नक्की करून बघा आणि प्रयोग झाल्यानंतर मला सांगा की हा सक्सेसफुल होतोय की नाही, म्हणजे तो मला पुढच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करता येईल. तर चमच्याने आपण आता हे पूर्ण हे असं चमचा किंवा तुमच्याकडे सुरी असेल बोथट तर त्यांनी हे पूर्ण ताटलीचं काढून घ्यायचं आणि मग तुम्हाला असं पूर्ण ताटलीचं असं काढून घ्यायचं. तुम्हाला दिसेल की असे छान दगड दगड तयार होतात. आणि मग मी चमच्यानेच आता हे करते किंवा असे हातात घेऊन सुद्धा त्याची अशी छान पावडर आपण करू शकतो. अगदी पटकन होऊन जाते पावडर. काही त्याच्यासाठी तुम्हाला मिक्सर ब्लेंडर वगैरे वापरायची गरज नाही.
आणि इतकी मऊ आणि इतकी सॉफ्ट बनते कॉर्नफ्लॉवरमुळे की अजिबात कुठेही ती टोचत नाही, लागत नाही. आणि आता त्याचं टेक्स्चर जे येतं ना ह्या पावडरला ते अतिशय स्मूथ आणि छान येतं. सो यातले थोडे थोडे कलर मी या डिशमध्ये ठेवून देते तयार झालेले. सो हा आपला केशरी रंग तयार झाला जो आपण तयार केला होता. अगदी अशाच प्रकारे सगळ्या रंगाच्या पावडर आपल्याला करून घ्यायच्या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्याप्रमाणेच बाकीच्यांची होळी सुद्धा सेफ आणि छान जाण्यासाठी व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. हे कलर किती सेफ आहेत तर हे आमच्या अगदी घरातल्या लहान मुलांनी सगळ्यांनी खेळलेत, त्यामुळे तुमची होळी नक्की छान जाणारच. होळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. ही होळी तुम्हाला सुवासिक आणि कलरफुल जाऊ दे. हॅपी होली. धन्यवाद.